मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये बेस्टचे अभियंते आज अचानकपणे संपावर गेलेले आहेत आणि त्यामुळे बेस्टचा विद्युत पुरवठा असलेल्या मुंबईतल्या अनेक भागांमधली बत्ती आज गुल झाली आहे। विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी अभियंते नसल्यामुळे रहिवाशांचे हाल होतात। 5 दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी या अभियंत्यांची आहे आणि त्या मागणीसाठी आजपासून हे बेस्टचे अभियंते संपावर गेलेले आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या बरोबर आहेत। देवेंद्र, अभियंते आता सुट्टीवर गेले आहेत, बेस्टचे संपावर गेलेले आहेत, काय नेमकी माहिती मिळतेय? अनुपमा, गेल्या काही दिवसापासून बेस्टचे जे हे अभियंते आहेत त्यांनी 5 दिवसांचा आठवडा असावा आणि प्रमोशनच्या मागणीला घेऊन मागण्या ज्या आहेत त्या पुढे ठेवलेल्या आहेत आणि या सगळ्याचाच एक त्यांच्या आंदोलनाचा भाग म्हणून आजचा 1 दिवसाचा संप जो आहे तो त्यांनी पुकारलेला आहे। जवळजवळ 800 अभियंते द्यायचे यांनी सामूहिक रजा जी आहे ती घेतलेली आहे आणि आंदोलनाचं हत्यार जे आहे ते उपसलेलं आहे। स्वाभाविक आहे याचा फटका जे आहे मुंबई वासियांना बसताना पाहतोय। अनेक ठिकाणी जे आहे बत्ती गुल झालेली आहे जसं आपल्याला माहिती मिळाली आहे आणि अभियंते नसल्यामुळे हा त्रास जो आहे किंवा खोळंबा जो आहे तो अधिक वाढताना पाहायला मिळतोय। अनुपमा, धन्यवाद देवेंद्र, दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। ते बेस्टचे अभियंते संपावर गेलेले 5 दिवसांचा आठवडा करावा अशी त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी हे अभियंते संपावर गेले। त्यामुळे मुंबईमध्ये जिथे जिथे बेस्टची वीज आहे तिथे बेस्टची बत्ती सध्या गुल झालेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।